नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे आपल्या माती माऊली यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज मी तुम्हाला शेळीपालनविषयी माहिती देणार नाही, तर आज मी तुम्हाला एका खऱ्या शेतकऱ्याची खरी यशोगाथा सांगणार आहे. ही कथा आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील देवगाव येथील एका सर्वसामान्य शेतकऱ्याची. दुष्काळी भाग, पावसावर अवलंबून असलेली शेती, उत्पन्न अनिश्चित त्यामुळं घर चालवणं कठीण झालं होतं आणि त्यांनी ठरवलं शेतीसोबत जोडधंदा करायचा. त्यांनी सुरुवातीला 10 शेळ्या विकत घेतल्या. सुरुवातीला गावातले लोक हसले. शेळ्या पाळून कोण श्रीमंत झालाय का असं म्हणायला लागले, पण त्यांनी हार मानली नाही. योग्य गोठा बांधला, वेळेवर लसीकरण केलं, हिरवा चारा स्वतः पिकवला, बाजारपेठेचा अभ्यास केला आणि हळूहळू व्यवसायात वाढ होऊ लागली. पहिल्या वर्षात शेळ्यांनी पिल्लं दिली. 10 शेळ्यांपासून संख्या 25 शेळ्यांवर गेली आणि 2 वर्षात 50 आणि 5 वर्षात 200 पेक्षा जास्त शेळ्या झाल्या. आज त्यांचा स्वतःचा मोठा शेळी पालन व्यवसाय आहे. आज त्यांचं आर्थिक उत्पन्न लाखोमध्ये आहे. त्यांनी बँकेचं कर्ज फेडलं, पक्क घर बांधलं, मुलं चांगल्या शाळेत जात आहेत आणि गावात रोजगार निर्माण झालाय. आणि सर्वात महत्वाचं, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यांनी यशाचं रहस्य एकच सांगितलं की शेळीपालन हा व्यवसाय हा नशिबाचा खेळ नाही. त्यासाठी लागतं योग्य व्यवस्थापन, स्वच्छता, योग्य आहार, नियमित तपासणी, बाजारपेठेची माहिती. याशिवाय हा व्यवसाय पूर्ण होऊ शकत नाही. मित्रांनो, मोठी सुरुवात करू नका. 10 शेळ्यापासून सुरुवात करा. नियमित वेळ द्या, शिकत राहा, शासकीय योजनांचा लाभ घ्या. शेळी पालन व्यवसाय हा ग्रामीण भागातील खरा सोन्याचा व्यवसाय ठरू शकतो. रामकृष्ण हरी मंडळी, ऐश्वर्या गोट फॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नितीन गावडे. आपला ऍड्रेस आहे शेडचा @पोस्ट देवगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आणि गुगल मॅपला माझं लोकेशन पण भेटेल ऐश्वर्या गोट फॉर्म सर्च केल्यावरती. ओके. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 797283 आणि दुसरा आहे 9766456682. तर आपलं काम सोजत आणि कोटामध्ये या 2 ब्रीड मध्ये काम आहे. आपण सगळ्या प्रकारच्या टाईप मधले सगळे सोजत मध्ये, स्टार्टला सोजत, परत तुम्हाला जमनाबारी, हैदराबादी, बिटल, बोर सगळ्यात काम केलं होतं मी. तर आपल्याला याचा जवळजवळ ह्या धंद्यात 18 ते 19 वर्ष झालेत आता. तर सगळ्यांचा अंदाज घेतल्याच्या नंतर विक्रीसाठी आपल्याला कोटा आणि सोजतच्या बकरांची जी मागणी ही मार्केटमध्ये यांच्या रेटमध्ये घाई तर माझ्यामध्ये दुसरी ब्रीडचे नसल विकत नाही. विकती पण चुकून 4, 2, 1, 5 अशी संख्या विकती. पण सोजत आणि कोटामध्ये यांचं असं काम आहे तर हे तुम्ही एका टायमाला 100 पण उभे करा, 20 उभे करा, नाही तर 500 उभे करा, याला मागणी आहे ती आहेच. त्याच्यामुळे आपण एवढे वर्ष काम केल्याच्या नंतर जो अनुभव आहे त्याच्यातून आपल्याला सोजत आणि कोटामध्ये काम करायला आवडते. तर याच्यात सांगतो तुम्हाला, आपल्याकडं सोजत मध्ये फिमेलचा सेटअप आहे, एक 40-45 फिमेलचा, आणि मेल तर आपलं काम तर सगळं म्हणजे क्वालिटी बकरात आहे. जी बकरा आपण 90 किलो पासून तर 120-140 किलो पर्यंत पण आपल्याकडे मेल भेटू शकतात. अशा पद्धतीचे मेल, आणि त्यातल्या स्पेशली अंडू मध्ये. सोजत मध्ये खस्सीमध्ये माल भेटल आणि इतर पण सगळ्या टाईपचा माल आपल्याकडे भेटू शकतो. ज्याला कोणाला चालू करायचं त्यासाठी छोट्या फिमेल, छोटे मेल सगळं आपल्याकडे उपलब्ध होईल. तुम्हाला पहिलं कॉन्टॅक्ट करायला लागेल फक्त. ठीक आहे. चाऱ्याचं नियोजन काय नाही. सकाळी टोटल आपल्याकडे एक टाइम टोटल वाळला विषय आणि एक टाइम टोटल वाळल्याचा विषय. वाळल्यामध्ये आपण काय देतो, जसं आपल्याकडे उपलब्ध असेल. समजा सोयाबीनचा सीझन झाला तर फक्त टर्पाला असतात सोयाबीनचे, चांगलं भूस पाहिजे. तुरीचं भूस वापरतो, हरिपत्ती वापरतो, त्याच्यानंतर गवार भूस वापरतो. अशा 3-4 प्रकारच्या टाईप मध्ये ज्या टायमाला जे उपलब्ध असेल त्या टायमाला त्याचा वापर करतो. त्याच्यासोबत थोडा मका दाणा आणि शेंगदाणा पेंट सकाळी त्यांच्या खुराकात टाकून देतो. वाळलेल्यावरतीच असते. आणि संध्याकाळी मेथी घास, मका, हत्ती गवत जे आपल्याकडे हिरव्यात उपलब्ध आहे त्याची एक टाइम कुट्टी करून, असं 2च टायमाचं शेड्यूल असतं आपलं खाण्यात चाऱ्याचं. आणि आपल्याकडे टोटल आता 350च्या आसपास काउंट आहे. ठीक आहे. अजून काय नवीन तरुण लोक याच्यामध्ये येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी काय मार्ग? तुम्ही बिंदास काम करा. याच्यात तुम्ही जसे शेळ्या पाळताय तसे त्याच्यासोबत 4-4, 2-2, 5-5 नर पण पाळा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा पण ईदचा पण अंदाज येईल, किंवा त्याला ब्रीडिंग सेटअपसाठी कोणी ना कोणी नेणार आहेच मार्केटमध्ये. ते पण काम होईल. तुम्हाला कधी पण विकलं जाईल. नर हा असा विषय हा कधी पण विकतो.
त्याला काय मोठाच झाला पाहिजे आणि ईदला चिकला पाहिजे हा काही रोल नाहीये. त्याला कधी पण नाम लागतात. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्हाला करायचंय 2 घेऊन आम्ही सुरुवात केली होती, तुम्ही पण करा 2 घेऊन 4 घेऊन सुरुवात करा तुमची आवड असेल तर. याचा प्लस पॉईंट असा आहे की याला वेट गेन फास्ट आहे. सोजत मध्ये तुम्हाला आहे ना एक 12 महिन्यात 50 ते 80 किलो पर्यंत मेल आरामशीर होतात. मार्केटमध्ये जरी 500, 450, 500 रुपये किलोनी जरी आपण मार्केट पकडलं तरी 30 ते 50 हजाराचा बकरा तयार होतो ईदच्या टायमिंग पर्यंत. हा सोजतचा प्लस पॉईंट आहे. आणि कोटामध्ये तर कोटाचा अग्रेसिव्ह नसेल, त्याच्यात मेलमध्ये अंडूमध्ये काम चालतं आणि कोटाचे फिमेल पण तुम्हाला पाहिजे असेल तर उपलब्ध करून देऊ शकतो. साधारण किती भांडवल लावून आपण हा व्यवसाय सुरू करू? काय तुम्ही 20,000पासून तर लाख रुपये भांडवल लावा, 2 लाख लावा, ज्याच्या काय आहेत त्याने अजून पण लावा. असं ज्याला जशी इच्छा आहे तसं. पण एकदा आवर्जून व्हिजिट करा, त्याच्यानंतर मग तुम्हाला आयडिया आल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पुढचं नियोजन करा. रामकृष्ण हरी. जर तुम्ही संघर्ष करत असाल तर लक्षात ठेवा, यश एका रात्रीत मिळत नाही. योग्य निर्णय एका दिवसात घेतला जातो. कदाचित तो निर्णय शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा असू शकतो. जर तुम्हाला शेती, पशुपालन आणि ग्रामीण व्यवसायाबद्दल अशाच खऱ्या यशोगाथा पाहिजे असतील तर माती माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत जय जवान, जय किसान.